परभणी जिल्ह्यातून जाणाऱ्या शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात आज शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय येथे पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांची भेट घेऊन निवेदन दिले। यावेळी जिल्ह्यातून जात असलेल्या शक्तीपीठ महामार्ग रद्द करावा, बळजबरीने करण्यात आलेली मोजणी रद्द करण्यात यावी यासह अन्य मागण्यांची निवेदन देण्यात आलं। पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनी देखील येणाऱ्या 5 तारखेला मुंबई येथे या संदर्भात महसूल मंत्र्यांसोबत बैठक लावली असल्याचे सांगितलं। या बैठकीत आपण नक्की तोडगा काढू असं आश्वासन त्यांनी यावेळी दिलं आहे। ते कालपरवा जो शासनाकडून शेतकऱ्यावर महिलावर जो काय अन्याय झाला त्या संदर्भात आज आम्ही आमच्या पालकमंत्री माननीय मेघनाताई बोर्डीकर यांना भेटलो आणि जाब विचारला की बाबा परभणी जिल्ह्याचा पहिलेपासून 2 वर्षापासून आम्ही संघर्ष करत आलो, सगळी सत्य परिस्थिती तुम्हाला पण माहीत आहे, पण एवढं असताना तुम्ही आम्हाला हे रेटून हे प्रकल्प आमच्यावर लादता का, हे आम्ही तिथं विचारायसाठी गेलो आणि त्यांना सांगितलं, आम्ही पुन्हा एकदा आज रिमाइंड करून दिलं की परभणी जिल्हा हा एवढा सुपीक आहे, इथं 2-3 नदी आहेत, गोदावरी नदी, पूर्णा नदी आणि खूप मोठाले 2 प्रकल्प आहेत, येलदरीचं पाणी आहे, जायकवाडीचं पाणी आहे। असं असताना ह्या परभणी जिल्हा सुजलाम आहे याला आणि जवळपास याच्यात 99% लोक आता अल्पभूधारक झालेत। 5 एकराचा नवरदेव भेटणं, शक्तीपीठ जसा आलाय तसा या शक्तीपीठ बाधित शेतकऱ्याच्या मुलाला कोणी पोरी देणं, आज लग्नासारखे विषय आज प्रलंबित झालेत आणि हे सगळं आज आमचं घरानं माननीय मेघनाताई बोर्डीकर यांना आज आम्ही शेतकऱ्यांना हृदयातून कळवळीनं सांगितलं की बाबा आमची एक विनंती राहील की एवढं सगळं चांगला परभणी जिल्हा असताना सगळे शेतकरी आज ज्याचे ते करून खायलेत, आपण आपला संसार करायलेत, जे काही अर्धी भाकर भेटेल ती समाधानानं खालीत, फक्त ही आमची भाकर आज अशीच राहू द्या म्हणून आज आम्ही त्यांना विनंती केली आणि त्यांनी पण आज असं आश्वासन दिले येणाऱ्या 5 तारखेला मुंबई ते बावनकुळे साहेब आणि मेघनाताई असे सर्वांनी आमच्या सर्व शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींना बोलवलं आहे आणि त्या अनुषंगाने बैठक होईल आणि त्या बैठकीत काहीतरी पॉझिटिव्ह निर्णय परभणीबद्दल देऊत असं त्यांनी आम्हाला आश्वासन दिले। प्रतिनिधी रियाज कुरेशी, DLP न्यूज, परभणी।